नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। खासदार प्रणिती शिंदे यांच्या सहकार्याने पेन्शनरांच्या मागण्या पूर्ण होण्यास पाठपुराव्याचं आश्वासन। सोलापूर महानगरपालिका पेन्शनर कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणास शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला। खासदार प्रणिती शिंदे यांच्या सहकार्याने पेन्शनरांच्या मागण्या पूर्ण होण्यास पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। सोलापूर महानगरपालिका पेन्शनर कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांच्या मागण्या शासन नियमाप्रमाणे 50% महागाई भत्ता लागू करणे व फरकासह अदा करण्यात यावे। ज्येष्ठ सेवानिवृत्तांना वय 80च्या पुढील वाढीव पेन्शन लागू करून फरक देण्यात यावे। 7व्या वेतन आयोगाचा 1 वर्षाचा फरक देण्यात यावा। 5वे, 6वे व 7वे वेतन आयोगाचा फरक देण्यात यावा व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणास शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी भेट देऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या सहकार्याने पेन्शनरांच्या मागण्या पूर्ण होण्यास पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। यावेळी अध्यक्ष माऊली पवार, उपाध्यक्ष संजय जोगदनकर, सेक्रेटरी रऊफ बागवान, अध्यक्ष माऊली पवार, उपाध्यक्ष संजय जोगदनकर, सेक्रेटरी रऊफ बागवान, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवेंडे, गणेश डोंगरे, तिरुपती परकी पंडला, भीमाशंकर टेकाळे, नागनाथ कदम, युवराज जाधव, दाऊद नदाब, मोहसिन फुलारी, शिरीष चव्हाण, मल्लेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते। आपण काय बसून खाल्लेले नाही आहे किंवा बसून मागितलेलं नाही आहे। जे आयुष्यभर कष्ट केलं त्या कष्टाची आपण केलेलं कामाची या ठिकाणी जी पेन्शनधारक आहे त्याचा फरक असेल, त्याच्या महागाई असेल, त्याचं थकीत वेतन असेल हे आपण मागतोय। माऊलीजी चव्हाण साहेब 2004-05ला माझ्याकडे नगर सचिव होते आणि जे परिवहनचे पेन्शनधारक होते त्यांना पेन्शन मिळत नव्हतं आणि परिवहन एक असं एक नातं आहे की माझे वडील म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील, अनेक लोकांना माहीत आहे श्रीराम जोगदे त्या पेन्शनधारकाचे अध्यक्ष होते आणि मी स्थायी समिती चेअरमन झालो। सगळ्यांना आनंद झाला आणि मी चेअरमन झाल्यावर ठरवलं होतो की ह्या लोकांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि माझ्या काळामध्ये त्या लोकांना मी ठराव केला। ठराव करून बजेटमध्ये रक्कम ठेवली। बजेट रक्कममध्ये ठेवून महापालिकेच्या आयुक्तांकडे बसून त्यांना पेन्शन त्या वस्तू लागू झाला। आतापर्यंत त्यांना पेन्शन मिळते। मला सगळ्यांच्या व्यथा माहीत होत्या। मला त्यांचं सगळं रिटायर झाल्यानंतर मुलं सांभाळत नाहीत, त्यांच्या मागं गोळ्या औषध आहेत, त्यांच्या सगळ्या सुखदुःख मला माहीत असल्यामुळं मी त्यावर तो ठराव केला आणि त्या रक्कम मी मंजूर केली आणि त्यावर त्यांना पैसे मिळाले। आत्ता मी सगळ्यांच्या भावना ऐकल्या आणि महापालिका आयुक्त काल तुम्हाला सांगितल्यावर गेल्यावर सांगतात की आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत। पैसे शिल्लक आहेत, आपण कसं घ्यायचं, कसं द्यायचं त्यांना सांगवायचं। माऊली गेले 3 वर्ष झालं 104 नगरसेवक नाही आहेत। तुम्हाला सगळ्याला माहीत आहे बजेटमध्ये आपण प्रत्येक प्रभागाला 50 लाख रुपये देत होतो। 115 नगरसेवक मंडळ किती पैशाने तुम्हीच सांगा। ते किमान 12 कोटी तिथं वाचतात।